चाळीसगाव तालुक्यातील तांबोळी शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे। शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते। कापूस वेचणी करत असताना दूर अंतरावर बिबट्या निदर्शनास दिसला। बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल ह्या भीतीतून तरुणी घराकडे धावत सुटली। ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे। यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तालुक्यात एकापाठोपाठ एक हल्ल्याच्या घटना घडून बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेतशिवारामध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे। याच दरम्यान तांबोळा तालुका चाळीसगाव शेतशिवारात देखील बिबट्याचे दर्शन झाले। तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात काही महिला कापूस वेचणीचे काम करत होत्या, तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी देखील होते। सकाळी 10च्या सुमारास नेल विजय पाटील व 18 ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती। तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली। त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली, मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिचा अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली। हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली। पाटणा तांडा तालुका चाळीसगाव येथील पट्टीचे पोहणारे कैलास चव्हाण यांना बोलवून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले। याबाबत ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।